आता मात्र सामन्याला होते सुरुवात. अंतिम सामना या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. स्वयंभू हनुमान शिवे विरुद्ध ओम काळेभैरव आपटणे चढाई करता आता मात्र सज्ज झाला. ओम काळेभैरव आपटणे संघाचा घणाघाती हल्ले करणार चढाई बांधली. या दिवसाच्या पहिल्या चढाईमध्ये जेरबंद होतोय. जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळतोय केतन यादवच्या माध्यमातून. सुपर परफॉर्मन्स. प्रत्युत्तर देईल स्वप्नील भिलारे. गत वर्षीचा विजेता संघ या वर्षी देखील अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. ओम काळेभैरव आपटवणे बघूया कितपत प्रयत्न करतोय. जर या वर्षी देखील विजेतेपद या ठिकाणी आपटवणे संघाने पटकावलं तर मात्र पुढील वर्षी जर पटकावलं तर मात्र हा फिरता चषक त्यांच्या नावे जाईल. कायमस्वरूपी त्यांना देण्यात येईल. 3 वर्ष लगातारची जो संघ अंतिम विजेतेपद या कबड्डी स्पर्धेमध्ये गेले त्या संघाला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून फिरता चषक बहाल केला जाणार आहे. आता मात्र थर्ड रेड चढाई करत सज्ज होतोय स्वप्नील भिलारे. एक जबरदस्त आणि आघाडीचा चढाई बहादर म्हणून स्वप्नीलकडे पाहिलं जातं. परंतु बघूया यावेळेस आपटवणे संघाची फळी त्या ठिकाणी सज्ज असेल. मंथन तंत्राच्या कॉर्नर मध्ये बोनस गुण घेणं शक्य होईल का? यशस्वीरित्या बोनस निमित्त मंथनला त्या ठिकाणी टिपला जातोय. यशस्वी चढाई जबरदस्त खेळ स्वप्नीलच्या माध्यमातून. आज मात्र या ठिकाणी स्वयंभू हनुमान शिवे संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतं. चढाई करता प्रतीक बांगडे प्रयत्न सुंदर होता. जवळजवळ पोहोचला होता. संतोष सावंत यांच्या माध्यमातून स्वप्नील भिलारेला 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चढाई करता सज्ज होता अमर ठाकूर. निश्चितच ज्या खेळाडूला मागील सामन्यामध्ये 1500 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं असा खेळाडू यावेळेस बघा कितपत गुणांची लयलूट करतो. 4-1 समीकरण असेल. आता मात्र माघारी परतलं. त्याला प्रत्युत्तर देईल अभिषेक जाधव. निश्चितच सुधागड तालुक्यातील ही पहिली स्पर्धा असेल जी 9 वाजेपर्यंत संपुष्टात येईल. एक यशस्वी मंडळ मागील 52 वर्ष या कबड्डीची कारकिर्द कबड्डीची परंपरा अविरत पद्धतीने जपत आहे. आणि मागील 52 वर्ष यशस्वीरित्या कबड्डीचा सोहळा या ठिकाणी साजरा संपन्न करून देतात. आपलं देखील धन्यवाद असेल जय हनुमान क्रीडा मंडळ रासळ की आपण या कबड्डीच्या वाढी करता अगदी अतोनात प्रयत्न करता. प्रतिवर्षी काहीतरी नवीन या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असं. आता मात्र चढाई करता अमर ठाकूर. थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाय. आता मात्र परीक्षा असेल डिफेंडर्सची. जर अमरला जेरबंद केलं दत्ता दाभड यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. एका चढाईमध्ये 4 खेळाडू बाद केले तर त्याच्याकरिता
दत्ता दाभोळ यांच्या माध्यमातून तयार केलेली असेल. आता मात्र थोडे चढाई करता सूचित नंतर या खेळाडूचा वारंवार वापर या बेस मात्र जबरदस्त टेन्शन या खेळाडूचा वारंवार वापर याच्याकरिता 200 रुपये कॅश प्राइज. संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून रोशन ठाकूर याला 100 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. यावेळेस मात्र समाधान त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतं. यावेळेस मात्र समाधान त्यानंतर व्यासपीठावरती आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान घेतोय. मी नरेश चव्हाण आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मागील अनेक वर्ष या जय हनुमान क्रीडा मंडळ रासळच्या कबड्डी स्पर्धांचं ज्यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी समालोचन व सूत्रसंचालन केलं जातं असे आदरणीय सन्मान्य केतनजी म्हस्के यांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व ज्यांचा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि सखोल ज्ञान असलेलं या ठिकाणी सन्मान करतो. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व ज्यांचा प्रत्येक डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असते असे व्यक्तिमत्व, परंतु जर त्यांच्या वाटेत गुण गेला तर मात्र निश्चितच असे केतनजी म्हस्के यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. धन्यवाद आदरणीय केतनजी म्हस्के. पुनश्च एकदा सामन्याकडे वळतोय. धन्यवाद आदरणीय केतनजी म्हस्के. असेल अर्थातच चिवे संघाकडे चढाई करता सज्ज झालाय. आता मात्र समाधान मोरे जर्सी क्रमांक 6 कमबॅक करावा लागेल मित्रा. जर ह्या फुरिता चषकाला पुनश्च एकदा आपटवणे गावामध्ये न्यायचं असेल बघूया कितपत प्रयत्न करतो. यावेळेस मात्र समाधान रोखला जाईल का निश्चितच नाही. लाजवाब परफॉर्मन्स. या ठिकाणी आपण अजून एक विशेष सन्मान घेतोय की खऱ्या अर्थानं सुधागड तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं ऐकलं जातं आणि खरोखर खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचं एक विशिष्ट असं फॅन फॉलोइंग आहे असं व्यक्तिमत्व या रायगड जिल्ह्याची मुलूक मैदान येतो म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे माझे सहकारी मित्र सन्माननीय अलंकार मनवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी सुजित जगताप सरांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते सन्मान करायचा. नक्कीच यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी सुजित जगताप सरांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते सन्मान करायचा. समालोचक धन्यवाद अलंकारजी. आणि आता मात्र एक चुरस आपल्याला पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. शिवे विरुद्ध आपटवणे. मित्रांनो नक्कीच हा सामना एक चित्त ठराविक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तो धावणे थर्ड रेड पर्यंत नक्कीच आपटवणे संघ सुमित ठाकूर एक चांगली भरभक्कम आघाडी शिवे संघाकडे पाहायला मिळते. मात्र तितक्याच ताकदीचा आणि नथुरामजी ठाकूर यांच्या माध्यमातून रोशन ठाकूर या उत्कृष्ट पकड आणि आपल्या संघासाठी
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नथुराम ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं सहकार्य या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा पोतू बामणे तसं म्हटलं तिसऱ्या चढाईपर्यंत नक्कीच मित्रांनो, गत वर्षीचा विजेता संघ आता मात्र बॅकफूट वरती जातो. 8 गुणांची आखाडी असेल शिवे संघाकडे. की मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता यावी. की मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता यावी. कधी क्षितिजा पलीकडे जाण्याचीही तयारी ठेवता यावी. धमक मंगनामध्ये विजयी केशर उधळण्याची तुमचं तत्व आणि अस्तित्वाची लढाई तुम्हाला लढता यावी. मावळतानाही आपण सूर्य आहोत याची जाणीव मात्र जपता यावी. मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव मात्र जपता यावी. समाधान मोरे, आपण सूर्य आहात, आपण धगधगता अंगार आहात. आपण जर असे शमला तर मात्र निश्चितच संघ भुसक्यात पडेल. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटकार आपल्याला बघेल. आपण जर असे शमला तर मात्र निश्चितच संघ भुसक्यात पडेल. डू ऑर डाय. चेतन ठाकूर यांच्याकडून रोशन ठाकूर करिता 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानामध्ये दाखल आता मात्र ठरले डू ऑर डाय. चेतन ठाकूर यांच्याकडून रोशन ठाकूर मैदानामध्ये दाखल आता मात्र ठरले डू ऑर डाय. चेतन ठाकूर 8 गुणांनी आघाडीवरती असेल स्वयंभू हनुमान चिरे. या ठिकाणी सर्वप्रथम मी आमंत्रित करतो सन्मान्य श्री संदीप जाधव सर. सर्वप्रथम मी मैदानामध्येच नानाने सुद्धा विनंती करतो. त्याचप्रमाणे श्रीकांतजी खाडे साहेब आपण सुद्धा प्रकाशजी देशमुख साहेबांना विनंती करतो. आपण मैदानात जायचं त्या ठिकाणी आपल्या सर्व पंचांच्या त्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम अमितजी दैली यांचा शुभ सन्मान केला जाईल मैदानामध्ये. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुढील शुभ सन्मान सन्माननीय संदीपजी जाधव. संदीपजी जाधव नक्कीच सर एक चांगले योगदान आपल्या कबड्डीसाठी आहे रायगड जिल्हा असोसिएशन तर्फे. पुढील शुभ सन्मान श्री गणपतजी भोईर यांचा केला जाईल. पुढील शुभ सन्मान अमितजी गायकवाड. अमितजी गायकवाड यांचा शुभ सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम या सुधागडच्या कबड्डीवरती आपण जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आदरणीय योगेशजी भौड आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय योगेशजी भौड, आदरणीय योगेशजी भौड आपल्याला विनंती आहे. तसेच आदरणीय नामदेवजी ढिसे आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती बनवायचं आहे. योगेशजी भौड आपण या. आता मात्र
उत्तर रथातील खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. चढाई करता सज्ज झालाय अभिषेक जाधव. यावेळेस मात्र जेल बंद होतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजलंय चिवे संघाच्या माध्यमातून. हॅट्स ऑफ परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो. खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चिवे संघ आदरणीय योगेशजी भोर आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आदरणीय योगेशजी ठाकूर चिवे संघाची आपल्याला देखील विनंती आहे. आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. योगेशजी ठाकूर नक्कीच चिवे संघासाठी योगेश ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत आपल्या संघासाठी. दिव्या गणेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुमित ठाकूर यांच्याकरिता दिव्या गणेश यादव यांच्याकडून सुमित ठाकूर याच्याकरिता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोशन ठाकूर याच्याकरिता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 5 आणि 14 असून देखील सामना आपटवणे संघाच्या बाजूने झोकू शकतो. वेळ फार बाकी असेल आणि जोपर्यंत वेळ बाकी असेल मित्रांनो तोपर्यंत या मैदानामध्ये खेळ बाकी असेल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय चढाई करता सज्ज झालाय चिवे संघाचा एक वादळी वारा संसावत अर्थातच अमर ठाकूर आपल्याला बघायला मिळेल. 4 विरोधकाचं समीकरण असेल. खोलवर चढाईचा मानस डोळ्यासमोर ठेवावा लागेल तर आणि तरच यशस्वी होऊ शकतो. कारण डाव्या कोपऱ्यामध्ये सूचित असेल उजव्या कोपऱ्यामध्ये मंथन सहजरित्या चिवे संघाचा चिवे संघाचा वादळी वारा संसावत अर्थातच अमर ठाकूर आपल्याला बघायला मिळेल. 4 विरोधकाचं समीकरण असेल. खोलवर चढाईचा मानस चढाई करता आता मात्र सज्ज झालाय अभिषेक ठिसे. 10 नंबर जर्सी प्रदान केला एक मजबूत ध्येयबंध आपल्याला चढाई बहादर बघा कितपत गुणांची लढत करतो. या वेळेस मात्र रोशन ठाकूर जेल बंद केला. जबरदस्त पकड मजबूत ध्येयबंध आपल्याला चढाई बहादर बघा कितपत गुणांची लढत करतो. या वेळेस मात्र रोशन ठाकूर त्यानंतर आपण पुढील या ठिकाणी शुभ सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी मंडप व्यवस्था आपल्याला बघायला मिळते ते शेळके डेकोरेटर्स. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं असेल आपण सत्कार डेकोरेशन करायचं आहे. शेळके डेकोरेटर्स कृपया आपण या विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आता मात्र थर्ड रेड अमर ठाकूर श्रीकांत खाडे आपल्याला विनंती आपण हा सन्मान करायचा आहे. हे शेळके डेकोरेटर्स यावेळेस बघा खोलवर चढायचा मानस अमरच्या माध्यमातून कितपत गुणांची लय लूट करतोय.
मी विवेक खाडे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी शुभसन्मान करतो आणि आपण शुभसन्मान करतोय. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्रण ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी काही झालं ते प्रसाद म्हस्के आपल्याला विनंती करतो आपण वस्त्रावरती द्यायचं आहे. प्रसाद म्हस्के यांचा शुभसन्मान केला जातो. विवेक खाडे आपण शुभसन्मान करायचं आहे. विवेक खाडे आपण या. अब होगा रिवेंज. समाधान मोरे पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या त्या ठिकाणी चढाई करता सज्ज होतोय. शेवटची 5 मिनिटं असेल सामना संपायला. 8-17 17-8 तब्बल 9 गुणांनी आघाडीवरती असेल. शेवटची 5 मिनिटं असताना स्वयं हनुमान शिवे यावेळेस बघूया समाधान किती प्रयत्न करतो. आघाडीवरती असेल. शेवटची 5 मिनिटं असताना स्वयं हनुमान शिवे मोहित साठे यांच्या माध्यमातून सुमित ठाकूर याच्याकरिता 100 रुपये ऑनलाईन आलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सुपर टॅकल सिच्युएशन. 18 आणि 8 थर्ड रेड असेल अमर ठाकूर करिता. मागची थर्ड रेड सक्सेस झाली होती. ही थर्ड रेड कितपत प्रयत्न करतोय. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. त्या ठिकाणी आता मात्र थर्ड रेड. आपलं अभिनंदन असेल. जबरदस्त खेळ.